आपल्यासोबत शेकापचे आमदार जयंत पाटील आहेत। विधान परिषदेची निवडणूक होणार आहे 12 जुलैला। कशा पद्धतीने बघताय? कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तुम्हाला एक प्रकारे पाठिंबा देण्यात आलेला आहे या निवडणुकीसाठी, मात्र ठाकरे गट अजूनही संभ्रमात दिसतो। नाही, इंडिया आघाडीमध्ये तिसरी जागा लढवायची काय याची चर्चा चालू आहे। सुरुवातीला 2 घेतली, तिसरी जागा पण येऊ शकते म्हटलं तर, कारण कोटा आता कमी झालेला आहे। त्याबाबत चर्चा चालू आहे, विचारमंथन चालू आहे। मला इंडिया आघाडीने उमेदवारी दिलेली आहे आणि शरद पवार आणि काँग्रेसने पण मला पाठिंबा दिलेला आहे आणि शिवसेनेने पण कुठेतरी नाराजी आहे शिवसेना ठाकरे गटामध्ये, ज्या प्रकारे रायगडमध्ये त्यांची सीट निवडून नाही आली। त्याला काय मी जबाबदार आहे? रायगडच्या मतदारांना द्यायचं आहे, आम्ही पाठिंबा द्यायचं काम केलेलं आहे। त्यावर ती चर्चा आहे आणि हे निवडणूक याच्यात काय संबंध नाही। तुम्ही पूर्णपणे तयार आहात या निवडणुकीसाठी? चर्चा झाली होती, मी नेहमीच तयार असतो, माझ्याकडे काही प्रॉब्लेम नसतो, कारण या सभागृहामध्ये नेहमीच मला माझ्या उमेदवारी साथ दिलेली आहे आणि कोट्यापेक्षा जास्त मतं मी प्रत्येक वेळा ठाकरेंशी चर्चा झाली आपली, आपण ते पण सकारात्मक आहे। निवडणुकीच्या आधी चर्चा झाली, 2 दिवस मी कालच आलो मुंबईमध्ये, पण आज उद्या माझी होईल चर्चा, त्याला काय प्रॉब्लेम नाही। त्यामुळे हे होते जयंत पाटील, त्यांनी सांगितलं की पूर्णपणे मी निवडणुकीसाठी तयार आहे आणि इंडिया आघाडी पूर्णपणे मला यामध्ये पाठिंबा देईल। कॅमेरामन गजानन बाळापूरकर सह वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।